साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कोट्याधीश मुलाविरुद्ध आई वडिलांनी कौटुंबिक न्यायालयामध्ये पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती वाय.जी. देशमुख यांनी त्या मुलाला कोट्याधीश मुलाला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। या प्रकरणाची हकीकत अशी की नागनाथ पंढरी थिटे व निर्मला नागनाथ थिटे राहणार पीर टाकळी तालुका मोहोळ या दाम्पत्याला 5 मुली व 1 मुलगा, 5 मुली व मुलाला शिक्षण दिले, मुलींची लग्न करून दिले, मुलाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मुलांनी व्यवसाय चालू केला, व्यवसायात त्याला भरभरून पैसे मिळाले। त्याला पैसे मिळाल्यानंतर त्यांनी अंतुर्लीकरणाकर भागामध्ये एक जे सोलापुरातला उच्चभ्रू भाग आहे तिथं आलिशान असा बंगला खरेदी केला। त्या बंगल्यात आईवडील व ते राहत होते, परंतु तेथे आईवडिलांना त्रास देणे सुरुवात केली। त्यामुळे नाविलाजाने या वृद्ध आईवडिलांना एकुलता एक मुलाचे घर सोडावे लागले व हालाकीत जीवन कंटावे लागत होते। त्यांनी कौटुंबिक न्यायालयामध्ये मुलाविरुद्ध पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला। त्या अर्जाची प्राथमिक सुनावणी होऊन न्यायाधीशांनी या कोट्याधीश मुलाला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। या प्रकरणामध्ये त्या वृद्ध दाम्पत्यातर्फे मी ॲडव्होकेट धनंजय माने, जयदीप माने, मनोज गिरी, विकास मोटे आणि सिद्धेश्वर खंडागळे आम्ही एक सर्व काम पाहत आहोत।